ठाणेशाल विधानसभा मतदारसंघाच्या जिजाऊ संघटनेच्या महिला उमेदवार आरती भोसले यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला। ठाणेशाल विधानसभा मतदारसंघातून आरती भोसले ह्या एकमेव महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। पूर्वी झालेल्या मतदानापेक्षा यावेळी जास्त मतदान होईल। तसेच जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जनतेसाठी केलेले कार्य लोक नक्कीच लक्षात ठेवतील आणि जिजाऊच्या ह्या लेखीला नक्कीच प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा विश्वास उमेदवार आरती भोसले यांनी व्यक्त केला। आपल्या जनतेला एवढंच सांगू इच्छिते की म्हणजे वोटिंगच्या पोलवरती गर्दी आहे म्हणून परत जाऊ नका, पण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हा प्रत्येकाचा हक्क आहे। सो सर्वांनी नक्कीच म्हणजे मतदान करा एवढंच सांगेल। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे, काय सांगू? लोकशाही सर्वात मोठा उत्सव आहे, बरोबर आहे, पण म्हणून तर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, तो प्रत्येकाने तो बजावला पाहिजे। घरात राहून सुट्टी मिळाली याचा म्हणजे गैरउपयोग न करता पूर्णपणे प्रत्येकाने इथे वोटिंग करायला आलंच पाहिजे, पुढे आलं पाहिजे। कारण जितकं महिलेला समजतं आणि माझ्या मते जर एखादी महिला गृहिणी जर घर सांभाळू शकते, ती सगळ्या प्रकारचं कोणत्याही परिस्थितीमध्ये घर सांभाळू शकते, मग ती राजकारण नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकते असं मला तरी वाटतं। माझ्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे आलं पाहिजे, महिलेने पहिले जिंकून दिलं पाहिजे। मॅडम जेवढं सगळं करून सुद्धा मतदान 50% होतं, 50% मतदान ह्याच्या अगोदरच होतं ना। यावर्षी मतदान नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे, कारण आता सकाळपासून आम्ही बघतोय रेशो खूप चांगला आहे। प्रत्येक ठिकाणी खूप जनतेने गर्दी केलेली आहे, म्हणजे लोक वेटिंगवर आहेत। असं रिकाम असं मला कुठेच अजूनपर्यंत आढळलं नाहीये। तर युवा पिढीला काय आव्हान कराल? युवा पिढी जे पहिल्यांदा मतदान करत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल एक महिला म्हणून? मी एक महिला म्हणून युवा पिढीला एवढंच सांगते की तुम्ही म्हणजे सज्ञान आहात। पूर्वीच्या काळी कसं होतं, फक्त आपण पक्ष बघून मतदान केलं जायचं, पण ॲक्च्युली कोण काम करते, म्हणजे समाजासाठी कोण काम करते, कोणी शाळा कशा बांधलेल्या आहेत, कोणी आरोग्य क्लिनिक बांधलेली आहेत, कोणी वॉटेवर म्हणजे ज्या गोष्टी समाजाकरता गरजेच्या आहेत त्या गोष्टी ज्या करतायत, ज्यांनी केलेल्या आहेत त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। या गोष्टीचा जसं आता ऑब्वियस आहे आमचे सांबरे साहेबांनी सगळंच केलेलं आहे, पण तरी प्रत्येकाने विचार करावा, योग्य ते विचार करून निर्णय घ्यावा आणि योग्य ठिकाणी मतदान करावे एवढंच सांगू इच्छिते। सरांनी दिलेला विश्वास आहे जो माझ्यावरचा, तो मी सर्वप्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या इथे म्हटलं जातं की महिलेला 50% आरक्षण दिलं जातं, पण अजूनपर्यंत कोणत्याही ठिकाणी पण जर जिजाऊ संस्था सोडली, जिजाऊ संघटना सोडली तर कुठेच महिलेला आरक्षण दिलं गेलेलं नाही 50%। हे सर्वप्रथम साहेबांनीच केलेले आहे आमच्या। आपण या मतदार क्षेत्रात एकमेव महिला उमेदवार आहात, काय आवाहन कराल? आता मी दादा तुम्हाला आत्ताच सांगितलं मी काय आवाहन करणार आहे। प्रत्येक नागरिकाने म्हणजे मतदानाचा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाने निभावलं पाहिजे एवढंच सांगू इच्छिते।